विधानसभेचे उपसभापती आणि राष्ट्रवादीचे नेते नरहरी झिरवळ यांचंही घर फुटलंय। झिरवळ यांच्या राष्ट्रवादीत असताना त्यांचा मुलगा गोकुळ हा शरद पवार यांच्या पक्षात सामील झालाय। विधानसभेला नरहरी झिरवळ यांच्या विरोधात लढण्याची तयारीही त्यांनी केली आहे। विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळांचं घर फुटलं। झिरवळांचा मुलगा शरद पवारांच्या राष्ट्रवादी। दिंडोरीतून नरहरी झिरवळांनाच गोकुळ देणार आव्हान। विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या घरातही राजकारण घुसलंय। नरहरी झिरवळांचा मुलगा गोकुळ झिरवळ यांनी वडिलांविरोधात भूमिका जाहीर केली आहे। गोकुळ झिरवळ यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या मेळाव्याला हजेरी लावली। मेळाव्याला गर्दी होती, त्यामुळे गोकुळ झिरवळ दिसले नाहीत असं गोलमोल उत्तर जयंत पाटलांनी दिलंय। या ठिकाणी मेळावा झाला, याला जे नरहरी झिरवळ आहेत त्यांचे पुत्र गोकुळ झिरवळ देखील उपस्थित। नरहरी झिरवळ नव्हते, त्यांचे पुत्र आहेत। मला माहित नाही कोण उपस्थित होतं, मला माहित नाही। फार गर्दी होती मेळाव्याला, त्यामुळे मला अजून कोणी भेटलेलं नाही। वडिलांनी शरद पवारांची साथ सोडली तरी आपण शरद पवारांसोबतच राहणार अशी भूमिका त्यांनी घेतली आहे। येत्या विधानसभा निवडणुकीत दिंडोरीतून लढण्याची इच्छा असल्याचंही त्यांनी जाहीर केलंय। एकदाच विधानसभा निवडणुकीमध्ये आपण इच्छुक आहात दिंडोरी? हो, दिंडोरी विधानसभा मतदारसंघाची इच्छुक आहे, परंतु पक्ष जी काही जबाबदारी दिली त्या पद्धतीने आपण महाविकास आघाडी म्हणूनच काम करणार आहोत। नरहरी झिरवळ यांनी देखील अजित पवारांची साथ सोडून शरद पवारांच्या पक्षात यावं असं आवाहनच ते करतायत। येणाऱ्या काळामध्ये नरहरी झिरवळ पण शरद पवारांच्या व्यासपीठावर दिसू शकतील अशी चर्चा आहे। काय वाटतंय, काय ते पण पुढच्या काळात विधानसभेत येऊ शकतील? झालं पाहिजे विधानसभेच्या दृष्टीने तरी साहेबांनी पवार साहेबांच्या व्यासपीठावर आलं पाहिजे। गोकुळ झिरवळ यांच्या पावित्र्यानं राष्ट्रवादीला धक्का बसलाय। शरद पवारांच्या पक्षाच्या मेळाव्याला जाताना गोकुळ यांनी पूर्वकल्पना द्यायला हवी होती असं राष्ट्रवादीचं म्हणणं आहे। गेले असतील कार्यक्रमामध्ये आणि साहजिक आहे, शेवटी गेल्यानंतर चर्चा होणं साहजिक आहे। यावर मला असं वाटते झिरवळ साहेबांचं अधिक विस्तृत सांगू शकतील। वास्तविक त्यांनी संभ्रम निर्माण होईल असं करायला नव्हतं पाहिजे की एकदा जर ठरलं असेल आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करतो तर अशा पद्धतीनं जाताना एकदा झिरवळ साहेबांना ते विचारून गेलेत का हे सुद्धा बघितलं पाहिजे। त्यामुळे मला असं वाटतं तेच त्याच्यावर उत्तर देतील, योग्य होईल। गोकुळ झिरवळ शरद पवारांसोबत होते, त्यामुळेच लोकसभेत भास्कर भगरेंचा विजय झाल्याचं आता स्पष्ट झालंय। विधानसभेत नरहरी झिरवळ विरोधात गोकुळ झिरवळ असा सामना पाहायला मिळण्याची शक्यता आहे। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।